गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज इलेक्ट्रॉनिकचं सेकंड नंबरचं फाउंडेशनचं लेक्चर आपण घेतो आहे. तर मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं इलेक्ट्रॉनिक सब्जेक्टचं. मी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं होतं. इलेक्ट्रॉनिक सब्जेक्ट तुम्ही का निवडला आहे किंवा तुम्हाला का निवडणं गरजेचं आहे त्याबद्दल पण मी माहिती दिली होती. आणि आपण इलेक्ट्रॉनिक सब्जेक्टबद्दल बोललो होतो. तर पेपर 1 आणि पेपर 2बद्दल तुम्हाला सांगितलं होतं. मार्किंग स्कीमचं पण डिस्कशन केलं होतं आणि प्रॅक्टिकल्स, थेअरी, जर्नल, प्रोजेक्ट आणि ओव्हरऑलला तुमचे मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते पण आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं. आणि त्याच्यानंतर आपण बेसिक इलेक्ट्रॉनिक्सकडे गेलो होतो आणि काय बघितलं होतं, इलेक्ट्रॉनिक्स जी ब्रँच आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये किती पार्ट पडलेत ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं. फर्स्ट आहे इलेक्ट्रॉन मेकॅनिक्स आणि त्याबद्दल मी तुम्हाला बेसिक सांगितलं होतं. आणि आपण सर्वात महत्त्वाचं काय शिकलो होतं का मागच्या लेक्चरला, तर करंट. तर बघा, तुम्हाला करंटची डायरेक्शन पण सांगितली होती, ॲटम, स्ट्रक्चर ऑफ ॲटम आणि लास्ट ऑर्बिटला स्ट्रक्चर ऑफ ॲटमच्या लास्ट ऑर्बिटमध्ये काय प्रेझेंट असतं तर इलेक्ट्रॉन्स, बरोबर ना. आणि इलेक्ट्रॉन हे नेहमी फ्री असतात लास्ट ऑर्बिटमधले. आणि आपण जर त्या फ्री इलेक्ट्रॉन्सला जर आपण पुश केलं किंवा त्यांच्यावर एनर्जी काहीतरी अप्लाय केली, एक्सटर्नल एनर्जी, तर ते फ्री इलेक्ट्रॉन्स फ्रॉम वन पोझिशन टू अनदर पोझिशन ते मूव्ह होतात, मोशनमध्ये जातात आणि आपल्याला इलेक्ट्रिक चार्ज भेटतो. त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक करंट. या इलेक्ट्रिक सर्किटद्वारे मी तुम्हाला करंट कसा असतो किंवा करंटचा फ्लो कसा होतो एक्सप्लेन केलं होतं, ठीक आहे. आणि डेफिनेशन पण आपण बघितली होती. काय डेफिनेशन होती, कंटिन्युअस फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इन एनी सर्किट, इन एनी इलेक्ट्रिक सर्किट इज नोन ॲज करंट. आणि करंट कशी डिनोटेड करतो आपण, करंट इज डिनोटेड बाय आय. आणि करंटचं युनिट पण तुम्हाला मी सांगितलं होतं ॲम्पियर, बरोबर ना. तर बघा, आज आपण बघणार आहे करंटच्या पुढचे पार्ट म्हणजेच काय, मी सांगितलं होतं मागच्या लेक्चरला आपल्याला काय बघायचं आहे, व्होल्टेज अँड रेझिस्टन्स, ठीक आहे. हे खूप महत्त्वाचे टॉपिक आपल्याला आज बघायचे. तत्पूर्वी करंटमध्ये जे दोन टाईप आहे ते आपण आज शिकूया, ठीक आहे. बघा, फाउंडेशनचं सेकंड लेक्चर आपण सुरू करूया. तर बघा, मी करंट तर तुम्हाला सांगितलं होतं. करंट काय होता, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्सला काय म्हणतो आपण, करंट म्हणतो. पण ॲनालिसिससाठी सर्किटमध्ये जे ॲनालिसिस करत असतात त्याच्यासाठी दोन करंट आपण वापरतो. तर बघा, तुम्ही स्कूलमध्ये असाल किंवा तुम्ही कुठनं पण ऐकलं असेल करंटची डायरेक्शन कशी असती, नेहमी करंट कसा फ्लो होतो तर फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल आपण बघितलं होतं. पण बघा, पॉझिटिव्ह टर्मिनल आउटरमोस्ट ऑर्बिटला प्रेझेंट असतात का, नाही. मग करंटची डायरेक्शन कशी आली, तर बघा मी परत सांगतोय, तुम्ही ऐकलेलं असेल करंट नेहमी कुठनं फ्लो होतो, फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, म्हणजे प्लसकडून मायनसकडे जातो, बरोबर. पण आपण मागच्या लेक्चरला बघितलं तर बघा, ही कोणती डायरेक्शन होती, फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. कारण हे इलेक्ट्रॉन्स काय असतात, निगेटिव्ह असतात. आणि इथं बॅटरीला कोणतं टर्मिनल, तुमचं पॉझिटिव्ह टर्मिनल. मग इलेक्ट्रॉन्स इज मुव्हिंग फ्रॉम निगेटिव्ह, म्हणजे इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्ह असतात. निगेटिव्ह कुठं मूव्ह करणार, कुठे अट्रॅक्ट होणार, पॉझिटिव्हकडे, बरोबर ना. पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्ट मी सांगितलं होतं. मग बघा, जेव्हा इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह चार्ज तुमचा पॉझिटिव्ह चार्जकडे जातो तेव्हा इलेक्ट्रॉनचा करंट किंवा आपला करंट कॉन्स्टिट्यूट होतो. तेच आज आपल्याला बघायचं आहे. दोन टाईप बघायचे करंटचे, कोणते, कन्व्हेन्शनल करंट वर्सेस इलेक्ट्रॉन करंट. आता बघा, कन्व्हेन्शनल करंट आणि इलेक्ट्रॉन करंट आपल्याला खूप महत्त्वाचे टॉपिक आहे करंटबद्दल किंवा बेसिक आहे, ते आज आपल्याला बघायचं आहे. आता मी सर्किट काढलं आहे, एक बॅटरी कनेक्ट केली आहे, ठीक आहे. इथं एक बल्ब कनेक्ट केला आहे, बरोबर. बॅटरी कनेक्ट केली, हे बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हे निगेटिव्ह टर्मिनल आहे बॅटरीचं. आणि ही कोणती वायर आपली, सपोज कन्सिडर करूया कॉपर वायर आहे, बरोबर. आता ही जी कॉपर वायर आहे तिला जर मी मॅग्निफायर जर अटॅच केलं, ठीक आहे, मला मॅग्निफायर मधून हे कॉपर वायरमध्ये नेमकं काय आहे ते बघायचं आहे. तर बघा, याला म्हणतो मॅग्निफायर. तर माझी डायग्राम काहीतरी अशी दिसेल, बरोबर. मी मॅग्निफायरमधून जर बघितलं तर मला ही जी कॉपर वायर ही मोठी दिसेल आणि याच्यात काय दिसणार आहे, इलेक्ट्रॉन्स दिसणार आहे, बरोबर ना. इलेक्ट्रॉन्स, अँड इलेक्ट्रॉन्स इज अ चार्ज पार्टिकल विच आर निगेटिव्हली
विच हॅव निगेटिव्ह पॉलॅरिटी, बरोबर ना, इलेक्ट्रॉन्स नेहमी निगेटिव्ह असतात. तर मी इथं मॅग्निफायर लावलं तर मला ही जी कॉपर वायर आहे हिच्यात काय दिसत आहेत, ई मायनस म्हणजे काय आहे, आउटर मोस्ट ऑर्बिटला सांगितलं होतं एव्हरी सबस्टन्स इन युनिवर्स इज मेड ऑफ ॲटम, आणि ॲटमचं जे आउटर मोस्ट ऑर्बिट असतं त्याच्यात काय प्रेझेंट असतात, इलेक्ट्रॉन्स, आणि इलेक्ट्रॉन्सला जर मी एक्सटर्नल सप्लाय दिला तर काय कॉन्स्टिट्यूट होईल, करंट कॉन्स्टिट्यूट होईल, बरोबर. तर बघा इलेक्ट्रॉन्स ई मायनस, आता बघा इथं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, इथं कोणता टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल आहे, बरोबर. मग आता हे जे इलेक्ट्रॉन्स आहे ही कुठे अटॅच होणार आहे, माझे पॉझिटिव्ह टर्मिनलकडे, बरोबर. इथं पण इलेक्ट्रॉन्स असणार आहे, बरोबर. आणि इथं पण तुम्ही काय दिलं आहे, सपोज ही बॅटरी कनेक्ट केली आहे, किंवा यालाच म्हणतो आपण एक्सटर्नल फोर्स तुम्ही इथं अप्लाय केला आहे. बॅटरी कनेक्ट करणं म्हणजे काय, एक्सटर्नल फोर्स तिथं काय केला आहे तुम्ही अप्लाय केला आहे. मग इथनं काय निघणार, तुमचे इलेक्ट्रॉन्स निघणार आहे. मग हे जे इलेक्ट्रॉन्स आहे प्रत्येक, म्हणजे ही जी कॉपर वायर त्याच्यात काय पर्यंत असणार आहे, इलेक्ट्रॉन्स. मग हे निगेटिव्ह काय होणार आहे, रिपेल होणार आहे, कुठे अट्रॅक्ट होणार आहे, पॉझिटिव्ह टर्मिनलकडे. म्हणजे तुमचा इथं बल्ब काय होतोय, तुमचा ऑन होतोय, बरोबर. म्हणजे तुमची करंटची डायरेक्शन जर बघितली, आता कन्व्हेन्शनल करंट वर्सेस इलेक्ट्रॉन करंट याच्यामध्ये फक्त मॅटर कसला आहे, तर डायरेक्शनचा मॅटर आहे, बरोबर. तो मॅटर कसा असेल, तर बघा सपोज इथं डायरेक्शन बघा, बरोबर. कसली डायरेक्शन ही जी डायरेक्शन आहे ही कोणती डायरेक्शन आहे, तर इलेक्ट्रॉनची डायरेक्शन आहे, कारण इलेक्ट्रॉन्स -E टू प्लसकडे जात आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉन्स कसे फ्लो होत आहेत, इलेक्ट्रॉन्स अँटी क्लॉकवाईज, ठीक आहे. मग जेव्हा सर्किटमध्ये इलेक्ट्रॉनचा फ्लो होतो किंवा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, अदरवाईज डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन इज नथिंग बट इलेक्ट्रॉन करंट, ठीक आहे. किंवा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स आपण काय म्हणूया, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. बघा मी आता फर्स्ट इलेक्ट्रॉन करंट काय सांगतो तुम्हाला, इलेक्ट्रॉन करंट, अदरवाईज त्याला सेकंड नाव जे आहे किंवा ऑर्थ नाव जे आहेत त्याला आपण काय म्हणू शकतो, नॅचरल करंट. इलेक्ट्रॉन करंट ॲज वेल ॲज नॅचरल करंट, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन in any circuit is known as electron current as well as natural करंट. इलेक्ट्रॉन करंट म्हणजे काय, एखाद्या सर्किटमध्ये जर तुमचा इलेक्ट्रॉनचा फ्लो होतोय आणि इलेक्ट्रॉनचा फ्लो इज ऑलवेज फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, अँड इथं असं म्हणू पण शकता तुम्ही, इलेक्ट्रॉन्स ऑलवेज फ्लो फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी, बरोबर ना. आता ह्या कॉपर वायरमधले जे इलेक्ट्रॉन्स हे कुठनं फ्लो होत आहेत, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. मग तुमचा बल्ब काय होतो, इथे ऑन होतोय. मग ह्या करंटला आपण काय म्हणतो, नेहमी कोणता करंट म्हणतो, इलेक्ट्रॉन करंट ॲज वेल ॲज नॅचरल करंट. आणि इट इज डिनोटेड बाय करंट कशाने डिनोट करतो, आय. आणि जर इलेक्ट्रॉन करंट आपण नेहमी आय डॅशने डिनोट करतो. बघा इलेक्ट्रॉन करंट इज ऑलवेज डिनोटेड बाय आय डॅश, बरोबर ना. इलेक्ट्रॉन करंट आपण नेहमी कशाने डिनोट करतो, आय डॅशने डिनोट करतो. तर बघा
हे झालं तुमचं इलेक्ट्रॉन करंटबद्दल तुम्हाला माहिती सांगितली. आता बघा, इलेक्ट्रॉन करंट तुम्हाला कळलं आहे. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स त्याला काय म्हणणार, इलेक्ट्रॉन करंट, आणि तो नेहमी निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनलकडे बॅटरीकडे जातो. म्हणजे इलेक्ट्रॉनचा फ्लो म्हणजेच कोणता करंट झाला तुमचा, इलेक्ट्रॉन करंट. आता कन्व्हेन्शनल करंट म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. कन्व्हेन्शनल करंट इज अ करंट विच इज यूज फॉर डेली ॲनालिसिस इन द सर्किट. तुम्ही वारंवार किंवा मागं ऐकलं असेल का करंटची डायरेक्शन नेहमी पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असते. होय, मग जर डायरेक्शन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असेल त्या करंटला काय म्हणतो आपण, कन्व्हेन्शनल करंट. हे बघा, सर्किटमध्ये जर आपल्याला ॲनालिसिस करायचं असेल, प्रत्येक सर्किटमध्ये जर आपल्याला ॲनालाइज करायचं असेल, तर आपण नेहमी कोणती डायरेक्शन धरतो, तर करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, आणि इथं कशाने डिनोट करतो, फक्त आयने. फॉर ॲनालिसिस पर्पज, सर्किटमध्ये जर आपल्याला ॲनालाइज करायचं असेल, सर्किटमध्ये जर आपल्याला करंट फाइंड करायचा आहे, सर्किटमध्ये जर व्होल्टेज फाइंड करायचं आहे, रेझिस्टन्स फाइंड करायचा आहे, पॉवर फाइंड करायचा आहे, कोणताही पॅरामीटर इलेक्ट्रॉनिक्सच्या रिलेटेड इलेक्ट्रॉनिक्स पॅरामीटर जर आपल्याला सर्किटमध्ये फाइंड करायचं असेल, तर आपण नेहमी करंटची डायरेक्शन कोणती घेतो, तर ऑपोजिट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज नोन ॲज कन्व्हेन्शनल करंट. मी असं म्हणू शकतो का, इलेक्ट्रॉन करंट, आणि इथं काय आहे तुमचा कन्व्हेन्शनल करंट. बघा, कन्व्हेन्शनल करंट ऑपोजिट बघा, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन करंट, ऑपोजिट फ्लो ऑफ electron is nothing but conventional current. बरोबर ना. Opposite flow of electrons is nothing but the conventional current, and it is used for analysis, and it is used to analyze the electronic parameter of the circuit. हां, आता कन्व्हेन्शनल करंट कुठं वापरतो आपण, सर्किटमध्ये जर कोणतीही आपल्याला पॅरामीटर फाइंड करायचं असेल, जसे की सपोज मला करंट फाइंड करायचा आहे, आयने डिनोट करतो, व्होल्टेज फाइंड करायचं आहे, व्हीने डिनोट करतो, पॉवर फाइंड करायचा आहे, पीने डिनोट करतो, रेझिस्टन्स फाइंड करायचा आहे, आरने डिनोट करतो. बघा, आपल्याला हे याच्यापैकी कोणतेही अजून पण खूप सारे पॅरामीटर आहे, ठीक आहे. जर फाइंड करायचं असेल तर आपण करंटची डायरेक्शन नेहमी काय घेतो, फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. म्हणजे मला इथं काय म्हणता येईल, द डायरेक्शन of current opposite to electron is nothing but conventional current, and the direction with electrons is nothing but electron current as well as natural current, and electron current is denoted by I dash and conventional current is denoted by only I. आणि आपल्याला कन्व्हेन्शनल करंट ॲनालिसिससाठी घ्यायचं आहे. फक्त मी तुम्हाला डिफरन्स सांगितलं आहे. आता सपोज बघा, एक कॉपर वायर आहे, सपोज ही कॉपर वायर आहे, ठीक आहे. आता ही जी कॉपर वायर आहे तिथनं फ्रॉम लेफ्ट टू राईट 5 एम्पियर करंट फ्लो होतोय. म्हणजे इलेक्ट्रॉनचा फ्लो काय तुमचा, लेफ्ट टू राईट, इकडे इलेक्ट्रॉन्स आहे, इकडं तुमचा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, आणि किती करंट फ्लो होतोय, 5 एम्पियर. मग डायरेक्शन विथ इलेक्ट्रॉन करंट डिनोटेड बाय 5 एम्पियर. डायरेक्शन ऑपोजिट टू इलेक्ट्रॉन इज नोन ॲज कन्व्हेन्शनल करंट -5 एम्पियर. ऑपोजिट डायरेक्शन आहे, म्हणून आपण ॲनालिसिस करताना नेहमी काय घेतोय, फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. मग पॉझिटिव्ह टू निगेटिव्हमध्ये करंट घेताना आपल्याला इलेक्ट्रॉनची डायरेक्शन चेंज होती, इलेक्ट्रॉनची डायरेक्शन काय होती, चेंज होती. म्हणून आपण नेहमी काय घेतोय, तो मायनसनी घेतोय. पुढं आपल्याला लॉज बघायचे, त्या लॉजमध्ये पण आपण बघणार आहे, किर्चॉफ करंट लॉज, किर्चॉफ व्होल्टेज लॉज, हे आपल्याला बघायचे. त्याच्यामध्ये कन्व्हेन्शनल करंट आणि इलेक्ट्रॉन करंटचं महत्त्व तुम्हाला कळेल. खूप इझी आहे.
कळलं असेलच. ओके, काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. तर आता आपण नेक्स्ट टॉपिककडे जाऊया आणि खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. हे कळलं आहे तुम्हाला, कन्व्हेन्शनल आणि इलेक्ट्रॉन करंट ॲज वेल ॲज नॅचरल करंट. तर आपण नेक्स्ट टॉपिककडे जाऊया आणि त्या टॉपिक आता बघूया आपण ही व्होल्टेज. ठीक आहे. voltage denoted by V. आता बघा व्होल्टेज, आता तुमच्या पॉवर स्टेशनला काय येतं आहे किंवा जिथं तुमची इलेक्ट्रिसिटी जनरेट होती तिथून काय येतं आहे तुमचं. आता सपोज ही पॉवर लाईन आहे, हे टावर आहे किंवा पॉवर स्टेशन म्हणून याला थोडक्यात. ठीक आहे, त्याचे टावर असतात, ते कुठे येतात, नंतर इथं डी पी असतात प्रत्येकाच्या शेतात किंवा गावात डी पी असणं किंवा डी पी असतात, बरोबर ना. त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्सफॉर्मर. आणि नंतर आपल्या लाईनमधनं मेन लाईन तिथनं कुठं पॉवर आहे तुमचा होम, आणि इकडे तुमचे स्विचेस असतात. ओके, आता हे जे पॉवर स्टेशन आहे तीन तुम्ही बघतात कनेक्शन, एक तर 3 वायर असतात, 4 वायर असतात, 5 पण असतात, ते कनेक्शन असतात, डेल्टा कनेक्शन, स्टार कनेक्शन, ते नंतर आपण बघणार आहे. तर बघा, तर कुठे येतं ते ट्रान्सफॉर्मरकडे, ते जाऊ द्या, ते आपल्याला बघायचं नाही. तुम्हाला मी सांगतो काय, आता फक्त आपण फोकस करूया पॉवर स्टेशनकडे. आता पॉवर स्टेशनमध्ये नेमकं जनरेट काय होतं आहे, काय होणार, करंट की व्होल्टेज, काय जनरेट होईल. तर पॉवर स्टेशन काय जनरेट करते तुमचं, व्होल्टेज. करंट ऑलरेडी तुमच्या वायरमध्ये प्रेझेंट असतो, फक्त त्याला पुश करण्याची गरज असते, बरोबर ना. करंट वायरमध्ये कोणत्याही कंडक्टरमध्ये तुमचे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात, ते इलेक्ट्रॉन फ्री असतात, फक्त त्यांना पुश केलं तर काय तयार होते, तुमचा करंट तयार होतोय. मग करंटला पुश करण्यासाठी जे आपण वापरतो त्याला काय म्हणतो, व्होल्टेज. The power or the potential which is used to push the electron in any conductor is known as voltage. ठीक आहे. बघा, ही जी वायर आहे इथं, ह्या वायरमध्ये काय प्रेझेंट असणार, ई मायनस. मग हे फ्री असतात पण त्यांना पुश करणं गरजेचं आहे ना. मग पुश कोण करल, तर व्होल्टेज पुश करल. व्होल्टेज आणि करंटमध्ये हा फरक आहे. तर बघा, एक सिम्पल एक्झाम्पल येतो. आता व्होल्टेज बरोबरच आपल्याला काय बघायचं आहे, इथं रेझिस्टन्स पण बघायचा आहे. रेझिस्टन्स पण आपल्याला इथं बघणं गरजेचं आहे. पण आज काय बघतो आपण, व्होल्टेज. बघा, सपोज हा माझ्याकडे टँक आहे, आणि इथे माझा काय मी एंटर करतोय, इथं माझा ओके. आणि अजून एक घेतोय, आणि हा जो टँक आहे याच्यात काय कशाने भरला आहे, तो फिल्ड विथ वॉटर. याला म्हणा टँक. दिस इज टॅप. ठीक आहे, नळ तुमचा. आणि याच्यात काय प्रेझेंट आहे, वॉटर. तर मी डिफरन्स सांगतोय, खूप इझी आहे. बघा, ही एक्झाम्पल तर कळली, तुमचं व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्सचं कन्फ्युजन पूर्णपणे मिटून जाईल.
हां, तर बघा एक टँक वापरला आहे. टँक इज टोटली फिल्ड विथ काय वॉटर, बरोबर. आता अँड आता हा जो टँकमधून जो पाईप निघतो आहे हा कुठं जातो आहे, या टॅपकडे जातो आहे, बरोबर. त्याला आपण नळ म्हणतो मराठीतून. द वॉटर फिल्ड इन द टँक इज नथिंग बट इलेक्ट्रॉन. वॉटर फिल्ड इन द टँक इज नथिंग बट इलेक्ट्रॉन. तत्पूर्वी बघा, आता मी इथं टॅप चालू जर केला, ठीक आहे, टॅप चालू जर केला तर काय खाली तुमचं काय येणार, खाली पाणी येणार आहे, बरोबर. तर पाणी किती प्रेशरने येणार, जितकी तुमची टँकची हाईट आहे. द हाईट ऑफ टँक इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वॉटर विच इज रिमूव्ड फ्रॉम द टॅप, बरोबर ना. म्हणजे टँकची जितकी हाईट असणार त्या प्रेशरनी टॅपमधून काय येणार खाली, त्या प्रेशरनी पाणी येणार. आता सपोज मी टँकची हाईट वाढवतोय, बरोबर. मी टँकची हाईट काय केली, वाढवली, प्रेशर इन्क्रीज होईल. मी अजून वाढवतोय, ठीक आहे, हे वॉटर आहे, प्रेशर इन्क्रीज होईल. जितकी माझी टँकची हाईट वाढेल तितका माझा पाण्याचा फ्लो काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे जितकं मी जितकं पोटेन्शियल मी तिथे देतोय, जितका प्रेशर मी त्या टँकवर देतोय, तितका प्रेशर खाली काय येणार आहे, टॅपमधून पाणी जास्त बाहेर येणार आहे. हे सिम्पल लॉजिक आहे, बरोबर ना. हाईट जर तुम्ही वाढवली किंवा तुम्ही जर टँकची हाईट जर वाढवली तर प्रेशर काय येतो खाली पाण्याला, साहजिक आहे प्रेशर काय येणार आहे, हाय आहे, सिम्पल आहे, कोणी पण सांगू शकतं. तर मी याला कन्सिडर करतो इलेक्ट्रॉन, याला म्हणणार मी करंट, आणि याला म्हणणार मी व्होल्टेज, ठीक आहे. इलेक्ट्रॉन टँकमध्ये आहे, ठीक आहे. आता हे टँकमधले इलेक्ट्रॉन तुमच्या प्रेशरनी खाली येत आहे, म्हणजे इथं मुवमेंट होतो आहे. मग हे जे पाणी या पाईपमधून जातं याला मी काय म्हणतो आहे, करंट म्हणतो आहे. आणि हा जो करंट आहे हा बाहेर पडतो आहे त्याला काय म्हणणार आहे, जितक्या प्रेशरने तो करंट बाहेर पडतो त्याला काय म्हणतो, व्होल्टेज म्हणतो. म्हणजे काय रे, तुमचा जो व्होल्टेज आहे हा काय, व्होल्टेज इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन वन पॉईंट ऑफ टर्मिनल टू अनदर पॉईंट. म्हणजेच काय म्हणतो आपण याला, पोटेन्शियल डिफरन्स. यालाच काय म्हणणार आपण, पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे तुमची टँकची हाईट तुम्ही जितकी वाढवणार तितकं तुमचा व्होल्टेज जास्त खाली येणार. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू टर्मिनल इज नथिंग बट द व्होल्टेज. बघा, पाण्याला काय म्हणणार, करंट म्हणणार. पाणी जितक्या प्रेशरने खाली येतं त्याला काय म्हणणार तुम्ही, व्होल्टेज म्हणणार. म्हणजे करंट किती जोरात तुमचा पुढे जातोय त्याला तुम्ही काय म्हणणार, त्याला काय म्हणणार तुम्ही, व्होल्टेज म्हणणार. आता सपोज ही वायर आहे, बरोबर. तुम्हाला नेहमी काय होतं आहे, या वायरमधून तुमचा करंट फ्लो होतो आहे, पण कोणामुळे होतो आहे, कोणी त्याला मागून पुश करतं आहे. आणि ते पुशिंग मटेरियलला काय म्हणतो आपण, त्या पॅरामीटरला व्होल्टेज म्हणतो आहे. म्हणून तुम्हाला नेहमी शॉक कशाचा लागतो, करंटचा लागतो आहे. पण करंट जर स्टेबल असेल, तुम्ही जर बॅटरी कनेक्ट नाही केली आणि वायरला जर हात लावला तर तुम्हाला शॉक लागणार नाही. पण बॅटरी जर कनेक्टेड असेल किंवा AC सप्लाय जर कनेक्टेड असेल, तुम्ही वायरला हात लावताय, मग तुम्हाला तिथं शॉक बसेल. मग शॉक इज ड्यू टू द करंट बट इन प्रेझेन्स विथ व्होल्टेज. हे लक्षात असू द्या, ओके. समजलं असेल तुम्हाला. म्हणजेच आता मी इथं डेफिनेशन लिहू शकतो का, व्होल्टेजची डेफिनेशन मी इथं लिहितो. काय येईल व्होल्टेजची डेफिनेशन, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू टर्मिनल. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू terminal is nothing but voltage and denoted by V. voltage कशाने डिनोट करतो आपण, V ने डिनोट करतो, ठीक आहे. करंट कळला असेल, व्होल्टेज पण तुम्हाला कळलं असेल. व्होल्टेजची डेफिनेशन काय येईल, सिम्पल, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू टर्मिनल, त्यालाच काय म्हणणार, व्होल्टेज. किंवा बघा,
जितकी तुमची बॅटरीची साईज तितकं व्होल्टेज जास्त, इकडं प्लस इकडं मायनस. याच्यापेक्षा जर मोठी बॅटरी घेतली तर तिचं लाईफ जास्त असणार, कारण तिचं व्होल्टेज, तिच्यात जे कॅपॅसिटी स्टोअर आहे, एनर्जी स्टोअर आहे, ती ह्या बॅटरीपेक्षा जास्त असणार, ती जास्त दिवस जाईल. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण, व्होल्टेज. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉझिटिव्ह टर्मिनल अँड निगेटिव्ह टर्मिनल इज नथिंग बट द व्होल्टेज, किंवा पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू टर्मिनल ऑफ द बॅटरी इज नोन ॲज व्होल्टेज. आलं लक्षात? ठीक आहे. आता नेक्स्ट, आता बघा मी इथं टँक पण काढला आहे, बरोबर. टँकमधलं जे वॉटर आहे ते कुठं कनेक्ट केलं आहे, मी त्या टॅपला कनेक्ट केलं आहे. या टॅपचा काय रोल आहे तिथं? आता बघा, हा टॅप जर मी थोडा कमी केला, किंवा टॅप जर बंद केला, तर माझा करंटचा फ्लो चालू असणार आहे कुठपर्यंत, टॅपपर्यंत. पण इकडे खाली काही येणार का? पाणी येईल का खाली? नाही. मग मी टॅप थोडा जर वाढवला तर त्याच प्रेशरने येईल, पण करंट कमी असेल. व्होल्टेज त्याच प्रेशरने येणार, जिथनं इकडं व्होल्टेज येतं आहे टॅपपर्यंत त्याच प्रेशरने येणार. पण पाणी जर मी थोडं कमी केलं, ठीक आहे, किंवा कॉक जर मी थोडं कमी केला, सपोज हा इनिशियली कॉक फुल आहे, रेग्युलर तुमचं चालू असणार, मी कॉक कमी करतो आहे, प्रेशर कमी झालं आहे का रे? नाही, प्रेशर नाही कमी झालं आहे, आउटलेट ऑफ करंट कमी झालं आहे. इथं जे पाणी पडतं आहे ना, याला काय म्हणणार तुम्ही, वॉटर आहे नाही, तर त्याचं आउटलेट कसं कमी झालं? कारण मी टॅप काय करतो आहे, कमी करतो आहे. मी अजून टॅप थोडं वाढवला, आउटलेट थोडं वाढणार, अजून थोडं वाढवला, आउटलेट थोडं वाढणार, पूर्ण फुल गेला, आउटलेट पूर्ण वाढणार. पण प्रेशर तोच असणार, टॅपपर्यंत जो प्रेशर होतो आहे तोच असणार आहे. फक्त मी काय करतो आहे, पाणी काय करतो आहे, वाढवतो आहे किंवा कमी करतो आहे. सिम्पल एक्झाम्पल आहे, तुमच्या सर्वांच्या घरी किती व्होल्टेज येतं आहे? AC व्होल्टेज येतं आहे, 230 व्होल्ट येतं आहे. पण तुम्ही जो फॅन वापरताय, तर फॅनचा स्पीड तुम्ही काय करतात आहे, कमी पण करू शकता आणि जास्त पण करू शकतात. मग तुम्ही काय पॉवर स्टेशनला जाऊन व्होल्टेज कमी करताय किंवा DPला जाऊन व्होल्टेज कमी करताय? नाही, तुमच्या फॅनच्या स्विचमध्ये काय कनेक्ट केलं आहे तुम्ही? रेग्युलेटर कनेक्ट केलं आहे. ठीक आहे. त्या रेग्युलेटरनी, किंवा त्याला रेझिस्टन्स म्हणतो, पोटेन्शिओमीटर म्हणतो, त्या पोटेन्शिओमीटरने तुम्ही काय करताय, त्या फॅनचा स्पीड कमी करताय. पण स्पीड कमी करताय म्हणजे तुम्ही व्होल्टेज नाही कमी करताय, तुम्ही करंट कमी करताय. ठीक आहे ना. कारण प्रत्येक ॲप्लायन्सेस किंवा तुम्ही तुमच्या जी घरी एनर्जी येते किंवा जो पॉवर येतो आहे किंवा जे व्होल्टेज येतं आहे तो 230 असणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही व्होल्टेज नाही कमी करत आहे, तुम्ही करंट कमी करताय, म्हणून फॅनचा स्पीड काय होतोय तुमचा, कमी होतोय. मग त्यालाच काय म्हणतो आपण, या टॅपला काय म्हणणार, रेझिस्टन्स. टॅपला काय म्हणणार तुम्ही, रेझिस्टन्स. अँड इट इज डिनोटेड बाय R. ऑपोजिशन टू द करंट इज नथिंग बट रेझिस्टन्स. ओके. आता तुम्हाला बऱ्यापैकी कळलं असेल रेझिस्टन्स काय, व्होल्टेज काय. बघा, तुम्ही जितकं कॉक जो आहे किंवा जो टॅप आहे तो जर वाढवला तर पाण्याचा फ्लो कंटिन्यू खाली येत असेल, करंट तुमचा खाली पडणार आहे. पण तुम्ही टॅप कमी केला तर इथपर्यंत जो प्रेशर आहे तो नेहमी सारखाच असतो, फक्त तुमचा जो करंट आहे तो कमी पडणार आहे. जसा की फॅन तुम्ही कमी करू शकतात किंवा जास्त करू शकतात. म्हणजे फॅनमध्ये तुम्ही काय फिट केलं आहे, तर फॅनमध्ये तुम्ही रेझिस्टन्स फिट केलं आहे. ठीक आहे. आणि तुम्ही जो स्पीड वाढवता किंवा कमी करता ते त्याला काय म्हणतो आपण, पोटेन्शिओमीटर म्हणतो, तुमच्या जे घरी बोर्डमध्ये लावलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे रेझिस्टन्स म्हणजे काय, रेझिस्टन्स म्हणजे काय, ऑपोजिशन टू. रेझिस्टन्स म्हणजे काय, रेझिस्टन्स म्हणजे काय,